हाय फ्रेंड्स, माझं नाव तेजस दिलीपराव कादळे. फिजिक्स विथ तेजस सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काही टेक्निकल कारणास्तव आपण आपले ऑनलाईन क्लासेस बंद आहेत सध्या, पण काही दिवसात ते चालू होतील. का आज पण मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो आहे. होपसो तुम्ही तो व्हिडिओ पाहाल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर रूट चालू केला होता. स्क्वेअर रूट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा ते चालू केलं होतं आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की स्क्वेअर रूटच्या खाली मी तुम्हाला अशा पद्धतीचं काहीतरी कन्व्हर्शन सांगितलं होतं. तर पुन्हा मी ते काही कन्व्हर्शन सांगणार नाही, पण आपल्याला आज कन्व्हर्शनचं मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मी मुद्दाम कन्व्हर्शन तुमच्या डोळ्यासमोर असावं त्यासाठी मुद्दाम लिहिलेला आहे. कारण मागच्या वेळेस आपण कसे प्रॉब्लेम पाहिले होते, नॉर्मल प्रॉब्लेम्स पाहिले होते. नॉर्मल प्रॉब्लेम्स म्हणजे त्यामध्ये आपल्याला कन्व्हर्शन करण्याची गरज नव्हती. सिम्पली काहीतरी आपल्याला अशा पद्धतीचे नंबर्स होते. 94.01 कन्सिडर करा आहे ना, नेमका हाच नंबर असेल असं नाही म्हणत, पण अशा पद्धतीचे नंबर होते. काही अशा पद्धतीचे नंबर होते आपल्याकडे 3.01 आहे ना. त्याच्यानंतर समथिंग काहीतरी नंबर होता आपल्याकडे अशा पद्धतीचा 4.01 आहे ना. तर इथे आपल्याला कन्व्हर्शन करण्याची गरज नव्हती. जे काही आपल्याकडे लॉग टेबल मध्ये राहते त्या हिशोबाने आपल्याला आपण कन्व्हर्शन करत होतो. कन्व्हर्शन करण्याची गरजच नव्हती, म्हणजे त्या हिशोबाने आपण काय करत होतो, लॉग टेबल मध्ये बघत होतो है ना. लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूट मध्ये जाऊन आपल्याकडे दोन प्रकारचे स्क्वेअर रूट काढायला मिळत होते. एक होतं काहीतरी 1 ते 10 पर्यंतचं आणि एक होतं काहीतरी 10 ते 100 पर्यंतचं है ना. तर 1 ते 10 मध्ये आपण अशा पद्धतीचे आकडे कन्सिडर केले होते, बरोबर, आणि 10 ते 100च्या मधात आपण अशा पद्धतीचे आकडे कन्सिडर केले होते है ना. तर अशा पद्धतीने आपण ते स्क्वेअर रूट काढणं शिकलो होतो. पण आता अशा पद्धतीचे पण प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत असेल. म्हणजे कन्सिडर करा 949.2. मग 949 याच्यात पण येत नाही आणि 949 यामध्ये पण येत नाही. तर मग अशा वेळेस काय करायचं? मग अशा वेळेस आपल्याला करावं लागते कन्व्हर्शन. तर त्या कन्व्हर्शन करण्यासाठीच मी हे तुमच्या डोळ्यासमोर लिहिलेलं आहे. म्हणजे इथे आपण काहीतरी कन्व्हर्शन्स करणार आणि कन्व्हर्शन्स कशा पद्धतीने होते हे पाहण्यासाठी आपण याची मदत घेणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर चालू करतो आहे आपण. बघा, व्यवस्थित बघा, कारण याचं आपल्याला खूप काम पडणार आहे कॅल्क्युलेशन्स मध्ये. जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू प्रत्येक युनिटचे, त्यामध्ये आपल्याला याचं खूप काम पडणार आहे. ओके, बघा आता सगळ्यात पहिले कन्व्हर्शन वर एक नजर पाडू देऊ आणि नंतर मग प्रॉब्लेम स्टार्ट करू. आता यामध्ये मी एक नंबर चूज केलेला आहे. ओके, एक नंबर आहे माझ्याकडे 1000 है ना. तर 1000चं कन्व्हर्शन करत असताना बघा आपण या 1000ला कशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे 3 पद्धतीने आपण त्या 1000ला लिहू शकतो. कन्सिडर करा हा जो पॉइंट आहे डेसिमल पॉइंट, ठीक आहे. म्हणजे 1000ला मी 1000.0 असं पण लिहू शकतो, बरोबर आहे ना. मग आता हा जो डेसिमल पॉइंट आहे, हा डेसिमल पॉइंट मला लेफ्ट हँड साइडने जर समजा काय करायचं असेल, शिफ्ट करायचं असेल, म्हणजे मला 100.0 लिहायचं असेल, पण त्यामध्ये 1000चा जो काही अर्थ आहे तो चेंज नाही झाला पाहिजे. म्हणजे जो नंबर आहे तो चेंज नाही झाला पाहिजे. मग अशा वेळेस आपण कन्व्हर्शन काय करायचं, बघा कसं करायचं. जेव्हा आपण एक घर सोडून पॉइंट देतो, म्हणजे हा एक घर, आणि त्याला सोडून जेव्हा आपण पॉइंट देतो म्हणजे 100.0, त्यावेळेस आपल्याजवळ काय मिळते, 10. ओके, म्हणजे 10च्या डोक्यावर जर समजा आपण 1 कन्सिडर केला तर एक घर सोडून पॉइंट द्यायचा. तसंच खाली बघा 10च्या डोक्यावर 2 आहे, तर आपण 2 घर सोडून पॉइंट दिलं. त्याच्यानंतर बघा 10च्या डोक्यावर 3 आहे, तेव्हा आपण 3 घर सोडून पॉइंट दिले, म्हणजे 1 2 3 है ना. म्हणजे जे काही आपण कन्व्हर्शन करतोय त्यामध्ये जो आपला बेसिक आकडा आहे तो चेंज नाही झाला पाहिजे कन्व्हर्शन करत असताना. ओके, म्हणून हे कन्व्हर्शन खूप महत्वाचे आहे आपल्यासाठी. जर समजा आपण काही आपल्याकडे आकडा असेल आणि कन्व्हर्शन करत असताना जर समजा बेसिक आकडा चेंज झाला तर मग तिथे चुकू शकते, प्रॉब्लेम होऊ शकतो आहे ना. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता आपल्याला माहित आहे
100ला जर समजा आपण 10 ने गुणलं तर आपल्याला काय मिळतो 1000 मिळतो. म्हणजे हा जो काही बेसिक आकडा आहे तो चेंज नाही झाला, पण आपण डेसिमल पॉइंट शिफ्ट केला है ना. तसंच खाली होते बघा 10 गुणिला 100 म्हणजे 100 दाहे किती 1000. 100ला किती लिहू शकतो आपण 10 टू द पॉवर 2 है ना. म्हणजे इथे पण आपण पॉइंट शिफ्ट केला. पॉइंट शिफ्ट केल्यानंतर पण तो जो बेसिक आकडा होता तो बेसिक आकडा चेंज नाही झाला है ना. म्हणजे सांगायचं मीनिंग असं आहे की कन्व्हर्शन करत असताना बेसिक आकडा चेंज नाही झाला पाहिजे. दुसऱ्या लक्षात त्याच्यासाठी मी हे तुम्हाला कन्व्हर्शन सांगितलेलं आहे. तसंच इथे बघा 1000 गुणिला 1 गुणिला 1000 म्हणजे सरळ सरळ 1000 आहे ना. म्हणजे 10 टू द पॉवर 3 असेल तर आपण काय केलेलं आहे 3 घरं सोडून पॉइंट दिलेला आहे. इथे 2 आहे तर 2 घरं सोडून पॉइंट दिला. इथे 1 आहे तर 1 घर सोडून पॉइंट दिलं. तुमच्या लक्षात. पण जो बेसिक कन्सेप्ट आहे आपला बेसिक आकडा तो चेंज नाही झालाय. तर अशाच पद्धतीचे इक्वेशन्स आपल्याला बघायचे आहे. बघा पहिला प्रॉब्लेम बघतोय आपण. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मी प्रॉब्लेम थोडं चेंज केलेला आहे 949.2. आता यामध्ये काय होते बघा 949 हा आकडा तर आपल्या लॉग टेबल मध्ये नाहीये, कारण लॉग टेबल मध्ये फक्त कुठून तर कुठपर्यंत आहे 1 ते 10 पर्यंत आणि दुसऱ्या पेजवर आहे 10 ते 100 पर्यंत. मग हे तर 100च्या पुढे चालला. 949 म्हणजे 1000च्या जवळपास आहे. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस कशा पद्धतीने आपण याला टॅकल करायचं, तर एकदम इझी आहे सरळ सरळ कन्व्हर्शन. आता कन्व्हर्शन मध्ये बघा कन्व्हर्शन आपण हे दोन प्रकारे करू शकतो. एक तर 1 ते 10च्या मधातही कन्व्हर्शन होऊ शकते, एक तर 10 ते 100च्या मधात पण कन्व्हर्शन होऊ शकते आहे ना. पहा कशा पद्धतीने कन्सिडर करा. मी 2 कन्व्हर्शन कन्सिडर करतो. आता 2 कन्व्हर्शन मध्ये कन्सिडर करा हा एक काहीतरी नंबर आहे तो नंबर लिहून घेतो मी पहिले √ 949.2. ठीक आहे. 949 आपल्या लॉग टेबल मध्ये नाही आहे म्हणून आपल्याला करावं लागेल कन्व्हर्शन. तर त्याच्यासाठी बघा √ तर घ्यावंच लागेल मला नो डाऊट. आता करायचं कन्व्हर्शन. तर कन्व्हर्शन मी 2 प्रकारे करू शकतो. म्हणजे एक घरी पॉइंट शिफ्ट करू शकतो मी आणि 2 घरी पॉइंट शिफ्ट करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने मला 2 कन्व्हर्शन्स मिळू शकतात आहे ना. तर मग ते कन्व्हर्शन पाहू लागेल ते इकडे लिहितो मी. ते कन्व्हर्शन बघा आता काय आहे. एक कन्व्हर्शन आहे माझ्याकडे 2 घर शिफ्ट. एक कन्व्हर्शन आहे 1 घर शिफ्ट. पहिले 1 घर शिफ्ट पाहून घेऊ. 1 घर शिफ्टनी जर समजा काम जमलं तर त्याची सॉल्व्ह करू, नाही तर मग 2 घर आपल्याला शिफ्ट करावे लागतील. ठीक आहे. बघा आता जर समजा हा पॉइंट मी 1 घर शिफ्ट केला म्हणजे कन्सिडर करा मला आकडा काय मिळणार आहे 94.92 है ना. 1 घर शिफ्ट केला म्हणजे पॉइंट मला 1 घर शिफ्ट करायचा आहे म्हणजे 9 सोडून पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे माझ्याकडे आकडा काय मिळणार आहे 94.92. म्हणजे 1 घर शिफ्ट केला मी. मग 1 घर शिफ्ट केल्यानंतर काय होईल बघा इथे असेल. जर समजा मी 1 घर शिफ्ट केलं तर मला काय मिळणार आहे 10 टू द पॉवर 1. म्हणजे 1 घर शिफ्ट केल्यानंतर इथे काय राहील 10 टू द पॉवर 1. पण मित्रांनो याचा तर तुम्ही स्क्वेअर रूट काढून घ्याल. याचा स्क्वेअर रूट कसा काढाल, कारण 10 टू द पॉवर 1 चा स्क्वेअर रूट निघणार नाही. लॉग टेबलने काढायचा प्रयत्न केला तर पुन्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल त्याचं. आणि मल्टिप्लिकेशन करणं म्हटलं म्हणजे थोडीशी हार्ड प्रोसेस आहे. थोडंसं आपल्याला तिथे की लेंदी प्रोसेस पाहावं लागेल. ठीक आहे. 2-3 स्टेप्स अजून वाढतील. मग काय करायचं एकदम सिंपल गोष्ट आहे. 10चा स्क्वेअर रूट डायरेक्ट निघत नाही म्हणून की अशी ऍडजस्टमेंट करायची की इथे 100 आले पाहिजे. कारण 100चा स्क्वेअर रूट किती आहे 10 आहे ना. म्हणजे 10 आपण काय कन्सिडर करत होतो 100. म्हणजे अशा पद्धतीचं कन्व्हर्शन करा की जिथे परफेक्ट स्क्वेअर आला पाहिजे. ओके. परफेक्ट स्क्वेअर का बरं म्हणत आहे मी, कारण जर समजा आपण 10 टू द पॉवर 1 कन्सिडर केलं, 10 टू द पॉवर 3 कन्सिडर केलं, 10 टू द पॉवर 5 कन्सिडर केलं तर याचे आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळत नाही. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर रूट मिळत नाही. परफेक्ट स्क्वेअर रूट जर समजा भेटत नसेल तर मग आपण त्याचं काय म्हणतात त्याला स्क्वेअर रूट काढू शकत नाही. डायरेक्ट स्क्वेअर रूट काढू शकत नाही. मग डायरेक्ट स्क्वेअर रूट नाही
काढता आलं तर काय करावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला लॉग टेबल बघावं लागेल. मग लॉग टेबल मधून काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करावं लागेल, तर खूप लेंथी प्रोसेस आहे. तर सिम्पली इव्हन कन्व्हर्शन्स करायची. इव्हन कन्व्हर्शन्स म्हणजे 10 to the power 2 असलं पाहिजे, 10 to the power 4 असलं पाहिजे, 10 to the power 6 असलं पाहिजे, आहे ना. तर अशा पद्धतीचे कन्व्हर्शन्स करायचे. मग आता हे कन्व्हर्शन्स तर आपल्या कामाचं नाही. मग आता आपल्याला काय करावं लागेल, 10 to the power 2 कन्सिडर करावं लागेल. मग 10 to the power 2 जर समजा मी कन्सिडर केलं इथे, म्हणजे मला अजून एक घर शिफ्ट करावं लागेल, आहे ना. म्हणजे सरळ सरळ 2 घरं शिफ्ट करावं लागेल अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे पहिलं घर दुसरं घर. म्हणजे आपल्याला पॉइंट कसं मिळणार आहे पहा, 9.49 आहे ना. म्हणजे 9.492. का बरं असं, कारण आपण इथे किती घेतलेला आहे, 10 to the power 2. आणि 10 to the power 2 हा काय आहे, इव्हन आहे. म्हणजे याचा डायरेक्ट आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकतो, बरोबर आहे. मग लॉग टेबलचा वापर फक्त कशासाठी करावा लागेल, याच्यासाठी. आणि हे इझिली आपण फाइंड आउट करू शकतो लॉग टेबलच्या स्क्वेअर रूट वरून, बरोबर आहे ना. म्हणजे जेव्हाही कन्व्हर्शन्स करायचे असतील तर इव्हन कन्व्हर्शन्स करायची. इव्हन म्हणजे 10 to the power 2 झालं, 10 to the power 4 झालं, 10 to the power 6 झालं. ओके, तर अशा पद्धतीने कन्व्हर्शन्स करायचे. मग आता इथे किती झाले, 10 to the power 2. 10 to the power 2 म्हणजे 2 घरं शिफ्ट होईल पॉइंट, है ना. म्हणजे पहिला हा घर दुसरा हा घर, म्हणजे 9.492 आला पाहिजे, आलं 9.492. ठीक आहे, म्हणजे मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा. आता सिम्पली हे तर तुम्हाला माहित आहे. आता 10 to the power 2 म्हणजे 100, आणि 100चा स्क्वेअर रूट किती, 10. म्हणजे सरळ सरळ तुमचा किनी 10 to the power 2 कशात येऊन जाईल, स्क्वेअर रूट मध्ये येऊन जाईल. म्हणजे कसं, स्क्वेअर रूट 10 to the power 2 चा स्क्वेअर रूट म्हणजे 10 to the power 1 सरळ सरळ, आहे ना. पण याचा स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करावा लागेल, 9.492 चा. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस लॉग टेबल. लॉग टेबल मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इथे किती आहे आकडा, 9.4. मग 9.4 जर असेल तर मग कोणाच्या मधात पाहावं लागेल आपल्याला, 1 ते 10च्या मधात. कसं पाहायचं, सरळ सरळ 9.4 मध्ये, ओके. म्हणजे 9.4 मध्ये 9, ओके, आणि त्यामध्ये 2चा मेन डिफरन्स. ठीक आहे, एक काढून दाखवतो, बाकी नंतर मी डायरेक्ट घेऊन घेईल. ठीक आहे, बघा कशा पद्धतीने. तर त्याच्यासाठी आपल्याला लॉग टेबल घ्यावा लागेल. ओके, लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट मध्ये बघा काय करायचं, तर आपल्याला कुठे जावं लागेल, तर आपल्याला जावं लागेल 1 आणि 10 मध्ये, है ना. ह्या इथे 1 आणि 10 मध्ये, म्हणजे 1 to 10 मध्ये. आता 1 to 10 मध्ये आपल्याला बघावं लागेल किती, 9.4. मग 9.4 बघा, 9.4 कुठे येते, कुठे येते, हे एकदम ह्या इकडे येते 9.4. ह्या इथे एकदम खाली 9.4 आहे ना, दिसून राहिला 9.4. आता तो 9.4 चा 9 मध्ये, म्हणजे ह्या इथे, म्हणजे 3.061 दिसत नसेल तर बघा, 3.061, आणि त्यामध्ये 2चा मीन डिफरन्स. आता 2चा मीन डिफरन्स तर 0च आहे, म्हणजे सरळ सरळ आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 3.061 नाही, तो 81 आहे, 3.081. तर हे राहील आपलं फायनल आन्सर. लक्षात, तर अशा पद्धतीचं राहील आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ काय करावं लागेल आपल्याला, 9.4 चा 9 मध्ये बघावं लागेल, 2चा मीन डिफरन्स आपल्याला ऍड करावा लागेल. ठीक आहे, 9.4 चा 9 मध्ये बघावं लागेल आणि 2चा मीन डिफरन्स आपल्याला ऍड करावा लागेल. विषय संपला. आणि 2चा जो मीन डिफरन्स येऊन राहिला तो 0 येतोय, म्हणजे सरळ सरळ 9.4 चा 9 मध्ये, विषय संपला. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय राहील, तर फायनल आन्सर येऊन राहिला काहीतरी बघा, 9.4 चा 9 मध्ये, म्हणजे 3.081, 3.081 आणि इंटू 10. मग आता 10 नी जर समजा मल्टिप्लाय केलं तर काय करावं लागेल आपल्याला, 10 नी. एक तर असं राहू द्या, नाही तर मग याचं कॅल्क्युलेशन करा. याचं कॅल्क्युलेशन तर इझीच आहे ना. म्हणजे 3.081 याला जर मल्टिप्लाय केला आपण 10 नी, तर सरळ सरळ एक घर पॉइंट शिफ्ट होईल.
बरोबर आहे ना, कारण इथे किती आहे, 10च्या डोक्यावर 1 आहे. मग 10च्या डोक्यावर 1 आहे म्हणजे एक घर पॉईंट शिफ्ट होईल, म्हणजे सरळ सरळ 30.81 आन्सर मिळणार आपल्याला. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कन्व्हर्शन करावं लागतात. ठीक आहे. तर हे झालं आपलं एक्झाम्पल. लक्षात. तसंच एक एक्झाम्पल अजून बघू, म्हणजे तुमचं पूर्ण क्लिअर होऊन जाईल. बघा आता कन्व्हर्शनचं एक काम करतो, खाली लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कन्व्हर्शन आपल्या डोळ्यासमोर आहे. दुसरं एक्झाम्पल घेतोय मी. आता दुसरं एक्झाम्पल आहे, कन्सिडर करा 2132 अंडर रूट मध्ये 2132. आता 2132 पण इथे ते डेसिमल पॉइंट नाही आहे. मग डेसिमल पॉइंट नसेल तर काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्याला डेसिमल पॉइंट घ्यावा लागेल. डेसिमल पॉइंट कसा घ्यायचा बघा, 2132 याला मी असं लिहू शकतो 2132.0 आहे ना. शून्याचा तसंही फरक पडत नाही, म्हणजे आपला जो बेसिक आकडा आहे तो चेंज नाही झाला. म्हणजे आपण काय केलं 2132.0. ठीक आहे. बस आता कन्व्हर्शन करा. आता इथे पण कन्व्हर्शन आपल्याला किती दोन प्रकारे करता येतात. एक करता येते, कन्सिडर करा 2 घर शिफ्ट, म्हणजे 21.32 21.32 केलं तर 2 घर शिफ्ट करत आहे. 2 घर शिफ्ट केलं तर 10⁻²² येईल. आणि एक येणार आहे आपल्याकडे, कन्सिडर करा 2.132 आहे ना. 2.132 म्हणजे 1 2 3 म्हणजे 3 घर सोडून पॉइंट. मग 3 घर सोडून पॉइंट असेल तर 10⁻³ आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं 10⁻² चा स्क्वेअर रूट आपण काढू शकतो डायरेक्टली है ना. पण 10⁻³ चा स्क्वेअर रूट डायरेक्टली काढू शकत नाही. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, आपल्याला कन्व्हर्शन्स करायचे असतील तर इव्हन कन्व्हर्शन्स करायचे. इव्हन कन्व्हर्शन्स करायचे असतील तर सरळ आपल्याला चूज करावं लागेल ही टेक्निक. आलं लक्षात. ही कशामध्ये ठेवावं लागेल आपल्याला, अंडर रूट मध्ये. म्हणजे बघा सरळ सरळ असं येईल ते. अंडर रूट मध्ये काय आहे 21.32 मल्टिप्लाइड बाय 10⁻². आलं लक्षात. कारण हे कन्व्हर्शन्स नाही करू शकत आपण. का बरं करू शकत नाही, ऍक्च्युली आपण घेऊ शकतो 10⁻³ 10⁻³ म्हणजे सिम्पली 1000. त्या 1000चा आपण स्क्वेअर रूट काढू शकतो बाय द लॉग टेबल. पण तिथे थोडीशी लेंदी प्रोसेस करावी लागेल. म्हणजे याचं आपल्याला वेगळा स्क्वेअर रूट काढा, याचा आपल्याला वेगळा स्क्वेअर रूट काढा, मग त्याचं मल्टिप्लिकेशन करा आणि मग आन्सर निघेल. अरे भाई एवढा तामझाम कायले करता, सरळ सरळ निघते ना आन्सर. मग सरळ काढा ना. सरळ कसं निघते, तर इव्हन कन्व्हर्शन्स करायचे म्हणजे 10⁻² चा डायरेक्ट स्क्वेअर आपल्याला भेटून जातो. डायरेक्टली आपण काढू शकतो. त्याच्यासाठी लॉग वापरायची गरज नाही. लॉग फक्त एकाच साठी वापरावा लागेल. इट्स ओके. एकासाठी आपण ऑब्विसली लॉग वापरू शकतो. संपला विषय. लक्षात. म्हणून कन्व्हर्शन करत असताना इव्हन कन्व्हर्शन चूज करायचं. इव्हन कन्व्हर्शन आपण चूज केलं, त्याच्यानंतर 10⁻² म्हणजे किती होते 100. 100चा डायरेक्ट स्क्वेअर रूट किती मिळतो 10. ओके. म्हणजे सरळ सरळ आपण असे म्हणू शकतो 2 आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे इथे फक्त 10 उरणार आहे. बरोबर. आणि इथे उरणार आहे 21.32. ठीक आहे. इथे हा स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला. स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला म्हणजे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जातो आहे ना. हे तर माहितच असेल तुम्हाला. सरळ सरळ झालं. मग 2132 कसं पाहायचं रे, लॉग टेबल वरून. लॉग टेबल मध्ये एक आहे आपल्याकडे 1 ते 10. 1 ते 10 मध्ये सगळे आकडे तुम्हाला असे मिळतील 0.1 0.2 आहे ना. आणि एक मिळेल तुम्हाला, कन्सिडर करा 10 ते 100. बरोबर आहे. 10 ते 100 मध्ये कसे मिळतील तुम्हाला 10.01 10.02 असं करता करता तुम्हाला किती कुठपर्यंत जायचं आहे तर 21.32
21.3 पर्यंत. बरोबर आहे. म्हणजे 21.3 म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काय करावं लागेल, 21चा 3 आणि 2चा मिड डिफरन्स तुम्हाला पाहावा लागेल. बरोबर बोलतोय ना मी, आहे ना. म्हणजे 10.01 10.02 म्हणजे 10 चा तुम्हाला 0 आणि 1चा मिड डिफरन्स, 10 चा तुम्हाला 0 आणि 2चा मिड डिफरन्स. बरोबर आहे. म्हणजे इथे काय करावं लागेल तुम्हाला, 21चा 3 मध्ये पाहावं लागेल आणि 2चा मिड डिफरन्स सिम्पली. बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला इथे ही टेक्निक वापरावी लागेल. कोणती, 21चा 3 मध्ये जायचं आणि 2चा मिड डिफरन्स पाहायचा. तर मग त्याचा आन्सर काहीतरी मिळून जाईल तुम्हाला. कन्सिडर करा, ते आन्सर माझ्याकडे डायरेक्ट आहे, डायरेक्ट घेऊन घेतो मी. 4.617 काहीतरी आन्सर येते आहे त्याचं. ठीक आहे. एक काम करतो, याला इथून सरकवतो. ठीक आहे. आणि याचा आन्सर लिहितो बघा, इज इक्वल टू काय ते 21चा 3 आणि 2 मध्ये, 21चा 3 मध्ये है ना, 4.61 4.617 काहीतरी आन्सर येते. तुम्ही पाहून घ्यायचं. जर समजलं नाही तर मेसेज किंवा फोन करायचा, मी तुम्हाला सांगून देईल कसं पाहिलं तर. एक तर मी तुम्हाला सांगितलं हे कसं पाहिलं तर, आहे ना. त्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितले कसे पाहायचे तर. बरोबर आहे. सिम्पली लॉगॅरिथमची मेथड अप्लाय करायची. याच्यात ना कॅरेक्टरिस्टिक्स काढावं लागत ना काही काढावं लागत. म्हणजे सरळ सरळ सिम्पली काय करायचं, 21चा 3 आणि 2चा मिड डिफरन्स त्यामध्ये ऍड करायचा. इथपर्यंत आलो तो आपण. 4.617 हे कसं आलं हे तुम्हाला समजलं. बरोबर आहे ना. 21चा 3 आणि 2चा मिड डिफरन्स ऍड करायचा. ओके. त्याच्यानंतर आता इथे काय आहे बघा बरं, इंटू 10. बरोबर आहे. इंटू 10. आता जर समजा 4.617 ला 10 ने जर समजा आपण मल्टिप्लाय केलं तर काय करावं लागेल आपल्याला, सिम्पली हा जो पॉइंट आहे हा पॉइंट किनी एक घर काय होईल, शिफ्ट होईल. बरोबर आहे ना. म्हणजे जर समजा आपण किनी 4.617 ला 10 ने काय केलेलं आहे, गुणलं आहे ना. वाटेल तर तुम्ही इकडे फॉर्मली ते मल्टिप्लिकेशन करू शकता आणि मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला हेच आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे किनी डायरेक्ट कन्सिडर करायचं, डायरेक्ट करायचं. काय करायचं बघा, इथे किनी 10 टू दी पॉवर 1 आहे. 1 म्हणजे किनी 1 घर काय करायचं, शिफ्ट करायचं. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे इथे, 46.17. लक्षात. तर हे राहील आपलं फायनल आन्सर. कशाचं, अंडर रूट 2132चं. ठीक आहे. तर अंडर रूट 2132चं आपल्याला काय आन्सर मिळालं, 46.17. लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन फाइंड आउट करता येते, सॉरी अंडर रूट फाइंड आउट करता येते. ठीक आहे. तर इथे कन्फ्युज नाही व्हायचं, कारण जेव्हा आपण सुरुवात करतो त्या सुरुवातीला आपण काय करतो आहे, लेफ्ट हँड साइडनी मल्टिप्लाय करतो आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, 10 टू दी पॉवर नी जर मल्टिप्लाय करायचं असेल आपल्याला, म्हणजे 10 टू दी पॉवर 2 नी मल्टिप्लाय करायचं असेल, 10 टू दी पॉवर 4 नी मल्टिप्लाय करायचं असेल तर लेफ्ट हँड साइडला, आणि 10 जर समजा आपल्याला काढायचं असेल तर मग राईट हँड साइडला. बघा इथे किती 10 निघाला, इथे 10 आपण रिमूव्ह केला. 10 रिमूव्ह केला तर पॉइंट राईट हँड साइडला शिफ्ट झाला, है ना. राईट हँड साइडला शिफ्ट झाला म्हणजे एक घर सोडून. पण जेव्हा आपण 10 इंट्रोड्यूस करतो म्हणजे 10 ला आपण आणतो त्यावेळेस लेफ्ट हँड साइडला पॉइंट शिफ्ट होतो, आणि जेव्हा 10 ला आपण रिमूव्ह करतो तेव्हा पॉइंट राईट हँड साइडला शिफ्ट होतो. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला समजूनच जाईल. जेव्हा तुम्ही व्हिडिओ वगैरे बघाल, जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तेव्हा तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करत असतो. लक्षात. तर हे राहील तुमचं पूर्ण कन्व्हर्शन, आणि त्या कन्व्हर्शन वरचे आपण घेतलेले आहेत प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तर इथे पण तुमच्या लक्षात येईल बघा, इथे किती 10 टू दी पॉवर 1 नाही आहे ना. म्हणजे 10 टू दी पॉवर 1 जर समजा आपण रिमूव्ह केला तर पॉइंट हा एक घर शिफ्ट झाला, पण कुठे शिफ्ट झाला, राईट हँड साइडला, है ना. म्हणजे जेव्हा आपण 10 इंट्रोड्यूस करतो तेव्हा पॉइंट होतो लेफ्ट हँड साइडला शिफ्ट, आणि जेव्हा आपण 10 रिमूव्ह करतो म्हणजे किती पॉइंट होतो राईट हँड साइडला शिफ्ट. म्हणजे इथे किती 100.0 आहे,
जेव्हा आपण 10 इंट्रोड्यूस केला तेव्हा जेव्हा कन्सिडर करा इथे 10 नाही आहे तर तोच पॉईंट कुठे गेलेला आहे, ह्या इथे गेलेला आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं. एवढा तामझाम लक्षात ठेवत, एवढा तामझाम जर लक्षात राहत नसेल तर सिम्पली फॉर्मली कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला इझी जाऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही लास्ट आन्सर अशा पद्धतीने फॉर्मल कॅल्क्युलेशनने काढू शकता. पण सोपं जाण्यासाठी सरळ सरळ लक्षात ठेवायचं. 10 जर समजा रिमूव्ह केला तर जेवढे डोक्यावर राहतील तेवढे तुम्ही पॉइंट राईट हँड साइडला शिफ्ट करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करावे लागतात. पण एक अजून आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करणं शिकायचं आहे. त्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे बघा, ते प्रॉब्लेम पहिले घेतो मी आणि नंतर सांगतो काय होतं. ठीक आहे, आता हे तर नॉर्मल प्रॉब्लेम झाले. अशाही पद्धतीने प्रॉब्लेम्स येऊ शकतात तुम्हाला. बघा, कन्सिडर करा 0.012 आहे ना. 0 पॉइंट मध्ये हे कितवा प्रॉब्लेम, तिसरा. हे तिसरा प्रॉब्लेम. म्हणजे अशा पद्धतीने बघा 0.012 आहे ना. अशा पद्धतीने पण तुम्हाला काय येऊ शकतात, प्रॉब्लेम येऊ शकतात. मग अशा वेळेस काय करायचं, कारण आपल्याला इथे पण दोन प्रकारे कन्व्हर्शन करावं लागतील. एक तर तुम्ही 12 पॉइंट करू शकता किंवा मग तुम्ही 1 पॉइंट करू शकता आहे ना. 12.0 करू शकता. एक तर तुम्ही 12 फाइंड आउट करू शकता लॉग टेबल मध्ये किंवा मग 1.2 फाइंड आउट करू शकता. बरोबर आहे ना. पण कन्व्हर्शन करण्यासाठी आपल्याला इथे थोडासा ट्विस्ट आहे. आता थोडासा काय ट्विस्ट आहे बघा, मी त्याचं कन्व्हर्शन सांगत नाही. कन्व्हर्शन एकदम इझी आहे. ठीक आहे, कसं करायचं बघा. सिम्पली तुम्हाला एक काम करायचं आहे. एक तर पहा, दोन प्रकारे कन्व्हर्शन तुम्ही करू शकता. नाही तर मी एक काम करतो, तुम्हाला कन्व्हर्शन सांगूनच देतो. म्हणजे कसं राहतील तुमच्या डोक्यात व्यवस्थित ते बसेल. कन्व्हर्शन कसं करायचं बघा आता त्याचं. ठीक आहे, एकदम इझी कन्व्हर्शन आहे. बघा आता कन्सिडर करा तुमच्याकडे काय आहे, 0.0001 असेल. ओके, तर याला आपण कन्व्हर्शन करत असताना आपण याला असं पण लिहू शकतो. बघा, एक घर जर समजा आपण राईट हँड साइडला शिफ्ट करतोय. ठीक आहे, राईट हँड साइडला, तर तुम्हाला काय करावं लागते बघा, जेवढे घर शिफ्ट होतील तेवढं तुम्हाला 10 टू दी पॉवर लिहावं लागेल. पण त्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे बघा, कन्सिडर करा. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक घर शिफ्ट करायचं आहे ना. म्हणजे कसं 2 शून्य पॉइंट द्यावं लागेल. 2 शून्य पॉइंट आहे ना, कारण ऍक्च्युली आपण एक घर शिफ्ट करतोय. पण एक शून्य हा दुसरा शून्य हा आहे ना. पण ऍक्च्युली काय करतो आपण, एक घर सोडून पॉइंट देतो आहे. म्हणजे एक घर सोडून पॉइंट. बरोबर आहे, 0.001. ओके, पहिले कन्व्हर्शन करून घ्यायचं. पण किती घर सोडले, एक घर सोडलं. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 10 टू दी पॉवर -1. ठीक आहे, आता मायनस का बरं, ऍक्च्युली आपण काय करायला पाहिजे 10 टू दी पॉवर 1, कारण आपण काय केलं, एक घर सोडून पॉइंट दिलं. पण इथे 0 पॉइंट मध्ये संख्या आहे. बरोबर आहे, 0 पॉइंट मध्ये असल्या कारणाने आपण इथे काय करत असतो, -1 लिहत असतो. एवढ्या लक्षात. तर हे पण कन्व्हर्शन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जर कन्फ्युजन होत असेल तर हा शून्य मी काढून टाकतो, कारण त्या शून्याचं काहीच घेणं देणं नाही. म्हणून काय करायचं बघा, या शून्याचं काही घेणं देणं नाही. पॉईंट जर समजा आपल्याला एक घर सोडायचं असेल, म्हणजे एक घर सोडून पॉईंट दिला आपण, एक घर सोडून पॉईंट दिला, तर तुम्हाला सिम्पली काय करावं लागेल, एकच घर सोडून पॉईंट दिला म्हणून 10 टू दी पॉवर 1. पण आकडा आकडा आपला 0 पॉइंट मध्ये आहे, नंबर आपला 0 पॉइंट मध्ये आहे. म्हणून मग आपण काय केलं, 10 टू दी पॉवर -1. ठीक आहे, त्याच्यानंतर तसंच आता आपल्याला दोन घर सोडून शिफ्ट करायचे असतील तर कन्सिडर करा, हा शून्य तर राहिलाच, म्हणजे 0.0001. तर अजून एक कन्व्हर्शन कसं करू शकतो आपण, दोन घर सोडून पॉइंट शिफ्ट करायचा असेल, 1 आणि 2, म्हणजे दोन घर सोडून जर पॉइंट शिफ्ट करायचा असेल, 1, 2 पॉइंट. ओके, हा 0 हा 1, पहिले कन्व्हर्शन करून घ्यायचं. पण किती घर सोडून पॉइंट दिले आपण, 2 घर, म्हणजे मग 10 टू दी पॉवर 2. पण आकडा आपला 0 पॉइंट मध्ये असल्या कारणाने -2. ठीक आहे, तसंच
3 घरं सोडून पॉईंट म्हणजे 0.0001 असं जर आकडा असेल आणि 3 घरं सोडून द्यायचं असेल 1 2 3 म्हणजे आकडा इथे शिफ्ट करायचा असेल तर कसं बघा 0.0001 2 3 घरं सोडून पॉईंट ओके इंटू 10 टू दी पॉवर किती करावं लागेल बघा 1 2 3 म्हणजे 10 टू दी पॉवर 3 पण आकडा 0 पॉइंट मध्ये असल्या कारणाने -3 तसंच आता 0.0001 ओके यालाच आपण असं लिहू शकतो बघा 4 घरं सोडून पॉइंट म्हणजे 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 4 सोडून पॉइंट ठीक आहे 4 सोडून पॉइंट म्हणजे सरळ सरळ ते काय होऊन जातं 1 होऊन जातं ओके आणि इंटू 4 घरं सोडून पॉइंट म्हणून 10 टू दी पॉवर 4 पण 0 पॉइंट मध्ये असल्या कारणाने -4 आलं लक्षात तर हे पण कन्व्हर्जन्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील तर याचे पण काही प्रॉब्लेम्स आहे एक प्रॉब्लेम सांगतो बाकीचे तुम्ही करायचे होमवर्क पाठवतो मी ठीक आहे बघा आता कसं करायचं सरळ सरळ आता एक तर तुम्ही किती 12 पॉइंट कन्सिडर करू शकता किंवा 1.2 कन्सिडर करू शकता अशा पद्धतीने तुम्ही कन्व्हर्शन करू शकता पण जर समजा आपण 12 पॉइंट कन्सिडर केलं आहे ना तर 12 पॉइंट म्हणजे किती डिजिट सोडून पॉइंट 1 2 3 सोडून पॉइंट म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा 3 घरं सोडून पॉइंट दिले तर 1 2 3 म्हणजे 1 2 3 घरं सोडून पॉइंट दिले तर आपल्याला घ्यावं लागेल 10 टू दी पॉवर -3 मग इथे 10 टू दी पॉवर -3 पण -3 म्हणजे तो परफेक्ट स्क्वेअर नाही आहे आपण सुरुवातीलाच बोललो परफेक्ट स्क्वेअर घ्यायचा असेल तर आपल्याला इव्हन मध्ये जावं लागेल बरोबर आहे ना म्हणून मग आपल्याला 1.2 ही सिच्युएशन कन्सिडर करावं लागेल आता 1.2 मध्ये काय होते बघा एक घर दुसरं घर इथे पॉइंट आहे ना म्हणजे सरासरी 1.2 10 टू दी पॉवर काय घ्यावं लागेल 2 घरं जर सोडले तर 10 टू दी पॉवर -2 तर 2 घरं सोडले तर 10 टू दी पॉवर -2 आणि 10 टू दी पॉवर -2 चा परफेक्ट स्क्वेअर आपल्याला मिळतो है ना म्हणजे मग आपल्याला की नाही हे कन्व्हर्शन चूज करावं लागेल जर समजा 12 पॉइंट कन्सिडर केलं तर 1 2 3 3 घरं पण हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे बरोबर आहे म्हणजे हे आपल्याला चूज करता येणार नाही मग अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला 10 टू दी पॉवर 2 पाहावं लागेल किंवा 10 टू दी पॉवर 4 पण 10 टू दी पॉवर 4 चा प्रश्नच येत नाही मग अशा वेळेस घ्यायचं 10 टू दी पॉवर 2 का बरं तर एक घर दोन घर सोडून पॉइंट तर 1.2 सरळ है ना आणि 1.2 म्हणजे 2 घरं सोडून पॉइंट म्हणजे 10 टू दी पॉवर 2 पण 0 पॉइंट मध्ये असल्या कारणाने 10 टू दी पॉवर -2 म्हणजे अशा पद्धतीने आलं लक्षात आणि 10 टू दी पॉवर 2 इव्हन मध्ये आहे भलेही मायनस असेल ना पण इव्हन मध्ये आहे ना म्हणजे आपण ही कंडिशन चूज करू शकतो करा मग चूज काय होते बघा पुन्हा अंडर रूट मध्ये ठीक आहे हे पहा 0 त्याच्यानंतर पॉइंट कुठे शिफ्ट करायचा आपल्याला 2 घरं सोडून पॉइंट ह्या इथे पॉइंट द्यायचा आहे ना ह्या इथे पॉइंट द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे एक घर सोडून 2 घर सोडून हा 0 ऍज इट इज हा 0 बरोबर आहे हा 1 त्याच्यानंतर पॉइंट ओके एक घर 2 घर सोडून पॉइंट इंटू 2 घरं सोडून पॉइंट दिले म्हणून मग 10 टू दी पॉवर 2 ओके पण 0 पॉइंट मध्ये आहे म्हणून -2 आलं लक्षात म्हणजे सरळ याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा अंडर रूट 1.2 इंटू 10 टू दी पॉवर -2 ओके आता -2 स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे बाहेर निघाला तर काय होईल -1 आहे ना असंच करताना तुम्ही 10 टू दी पॉवर 2 जर समजा अंडर रूट मध्ये असेल तर त्याला काय लिहितात 10 टू दी पॉवर 1 इथे पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह राहील पण जर समजा 10 टू दी पॉवर -2 जर असेल तर काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल पण मायनस कॅन्सल होईल का नाही म्हणजे काय मिळेल आपल्याला 10 टू दी पॉवर -1 इथे पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह है ना म्हणजे सरळ तुम्हाला एक काम तर मिळालं एक गोष्ट तर मिळाली 10 टू दी पॉवर -2 ला तुम्ही काय लिहू शकता 10 टू दी पॉवर -1 अंडर रूट 1.2 चा अंडर रूट तर तुम्ही ऑब्वियसली काढू शकता है ना 1.2 म्हणजे कोणाच्या मध्यात येणार आहे 1 ते 10 च्या मध्यात स्क्वेअर रूट मध्ये बरोबर आहे
0.1 0.2 असं कुठपर्यंत जावं लागेल तुम्हाला 1.2 पर्यंत. 1.2 चा कशामध्ये पाहावं लागेल 0 मध्ये. मेन डिफरन्स तर नाहीच आहे म्हणजे सरळ सरळ 1.2 चा 0 मध्ये बघावं लागेल तुम्हाला. ठीक आहे आणि तो मी तुम्हाला सांगून देतो 1.2 चा 0 मध्ये. ओके 1.2 चा 0 मध्ये असेल काहीतरी 1.095. ठीक आहे लागेल तर तुम्हाला दाखवून देतो बघा इथे. हे पहा हा 1.2 त्याचा 0 मध्ये ह्या इथे कुठेतरी आहे तो. ओके दिसत नसेल तर बघा एकदम हे करतो मी. काय दिसून राहिलं तुम्हाला 1.095. ठीक आहे तर 1.095 आपला आन्सर येते. 1.095 इंटू 10 to the power -1. ओके यालाच तुम्ही काय करू शकता बघा 10 to the power -1 रिमूव्ह केला तर पॉइंट पुन्हा शिफ्ट म्हणजे पॉइंट ह्या इकडे शिफ्ट होईल. एक आहे म्हणून एकच घर शिफ्ट करतो. एक आहे म्हणून एकच घर शिफ्ट करतो म्हणजे कन्सिडर करा 0.1095 हे आलं आपलं आन्सर. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे तर कन्व्हर्शन मध्ये लक्षात ठेवायचं. जर समजा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर अशाच पद्धतीचा आन्सर लिहिलं तरी चालेल. ठीक आहे पण जसं जसं तुम्ही इकडे प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला हे पण गोष्ट समजून जाईल है ना. भरपूरचे स्टुडंट असतील की ज्यांना की हे कन्व्हर्शन समजलं नसेल तर इट्स ओके. इथपर्यंत लिहिलं तरी त्यांचा आन्सर करेक्ट आहे. इथपर्यंत लिहिलं तरी त्याचा आन्सर करेक्ट आहे. पण ज्याला समजते त्यांनी अशा पद्धतीचं कन्व्हर्शन करून ठेवून घ्यायचं. नसेल जमत तर करायची गरज नाही. ठीक आहे कारण आपण हे मेन कन्व्हर्शन बघतो ना तर मेन कन्व्हर्शन बघितल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं कन्फ्युजन होते म्हणून नाही केलं तरी चालेल. ओके तर इथे स्टॉप करतो आहे. अशा पद्धतीचं मी होमवर्क पाठवतो करून पहा. उद्याचा रविवार आहे. सोमवार पासून गॅरंटी देतो की ऑनलाईन क्लासेस चालू होतील. ओके तर आज स्टॉप करतो आहे. बाकीचं सोमवारी बघू. ठीक आहे धन्यवाद.